डिसेंबरच्या हुडहुडणाऱ्या थंडीत जागतिक राजकारणात तापमान झपाट्याने वाढणार आहे। कारण जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक पुतीन भारताच्या दिशेने रवाना होत आहेत। 4 डिसेंबर 2 दिवसीय दौरा आणि भविष्यातील सामरिक समीकरण बदलणारी एक महत्त्वाची भेट। 23वे भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन, एक अशी परंपरा जी दोन देशांच्या अटळ मित्रत्वाची ओळख देते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन पुन्हा एकदा एकच टेबलावर येणार आहे, जिथे चर्चा होणार आहे संरक्षण, व्यापार, सुरक्षा आणि अणुऊर्जेच्या भविष्यावर। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट सांगितलं, हा दौरा दोन्ही देशांच्या विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त रणनीती भागीदारीला एक नवीन बळ देणार आहे। जागतिक घडामोडी वेगाने बदलत असताना भारत रशिया समीकरण अधिक महत्त्वाचं बनत आहे। भारत रशियाकडून अतिरिक्त S-400 मिसाईल प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे। ऑपरेशन सिंदूर आपण पाहिलं, ऑपरेशन सिंदूरमध्ये या प्रणालीची प्रभावी कामगिरी पाहता ही खरेदी भारताच्या संरक्षण क्षमतेला नवी धार देऊ शकते। शिखर बैठकीदरम्यान या विषयावर निर्णायक चर्चा अपेक्षित आहे। युक्रेन संघर्ष जगाला हादरवणारा आणि सत्ता बदलाची नवी दिशा दाखवणारा हा एक युद्ध, आणि हीच वेळ भारत आणि रशिया जागतिक समतोलाबद्दल महत्त्वाचे संदेश देवाणघेवाण करतील। 22 वार्षिक शिखर बैठकांनंतर 2026च्या उंबरठ्यावर उभा असलेला हा 23वा अध्याय दोन देशांच्या दशकांपासूनच्या मैत्रीवर आणखी मजबूत शिक्कामोर्तब करू शकतो। रशिया भारताचा ऐतिहासिक मित्र आहे। भारत रशियासाठी आशियातील सर्वात विश्वासार्ह रणनीतिक भागीदार देखील आहे। दोन महाशक्ती, दोन अनुभवी नेते आणि भविष्यातील भूराजकीय समीकरण बदलू शकणारी एक भेट। 4 डिसेंबर पासून दिल्लीमध्ये सुरू होईल जागतिक समीकरण पटलावरचा नवा अध्याय। इंडिया रशिया डिप्लोमॅसी दॅट शेप्स द फ्युचर असं बोललं जातं। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा।